तुमच्या सर्वांचे किड्स लर्निंग या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये मराठी बाराखडी शिकणार आहोत। चला तर मग सुरू करूया। अननस, अननस। आई, आई। इमारत, इमारत। इडलिंबू, इडलिंबू। उशी, उशी। ऊस, ऊस। ऋषी, ऋषी। एडका, एडका। ऐरण, ऐरण। ओठ, ओठ। औषध, औषध। अंगूर, अंगूर। आहाची मात्रा ही शब्दांच्या मधात किंवा शब्दांच्या शेवटी जोडली जाते, म्हणून याला विसर्ग असे म्हणतात। आहाच्या मात्रेला जेव्हा शब्दांच्या सोबत जोडल्या जाते तेव्हा त्या शब्दांचा आवाज बदलतो, जसे की नमः, अतः, स्वतः, प्रातः। कमळ, कमळ। खडू, खडू। गणपती, गणपती। घड्याळ, घड्याळ। अंग, मराठी वर्णमालेतील अंग हे क गटातील अनुनासिक अक्षर आहे। याचा उच्चार ग वर्ण नाकातून उच्चारल्यासारखा केला जातो। अंग हे क वर्गाचे पाचवे आणि क वर्गाचे शेवटचे अक्षर आहे। अंग हे स्पर्श वर्ण आहे आणि याचा उच्चार कंठ आणि नाकातून केला जातो, जसे की वाङ्मय। चमचा, चमचा। छत्री, छत्री। जहाज, जहाज। झेंडा, झेंडा। न हे देवनागरी लिपीतील 10वे व्यंजन आहे। हे नासिक्य व्यंजन म्हणजेच नाकातून बोलले जाणारे व्यंजन आहे। यालाच अनुनासिक व्यंजन असेही म्हणतात। याला शब्दांच्या वर चंद्रबिंदूसारखे जोडल्या जाते, जसे की अंजन, कांचन, पंच, चंचल। टमाटर, टमाटर। ठसा, ठसा।
ड डमरू, ड डमरू. ढ ढग, ढ ढग. न या शब्दापासून असा कोणताही शब्द बनत नाही, पण न या शब्दाला एखाद्या शब्दाच्या शेवटी किंवा मधामध्ये घेतल्या जाते, जसे की बाण. तबला, तबला. थैली, थैली. दरवाजा, दरवाजा. धरण, धरण. नळ, नळ. पतंग, पतंग. फणस, फणस. बगडा, बगडा. भटजी, भटजी. मका, मका. यज्ञ, यज्ञ. राखी, राखी. लाडू, लाडू. विद्यार्थी, विद्यार्थी. शहामृग, शहामृग. षटकोन, षटकोन. ससा, ससा. हत्ती, हत्ती. ळ या शब्दापासून कोणताही शब्द तयार होत नाही, पण ळ ला शब्दाच्या शेवटी किंवा शब्दाच्या मधात जोडल्या जाते, जसे की बाळ. क्षत्रिय, क्षत्रिय. ज्ञानी, ज्ञानी. Thank you for watching Marathi Barakadi with Kids Learning. Like, share, comment and subscribe to Kids Learning. Also press the bell icon for next video notification. Thank you.